करायचे स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मोहिनी एकादशी. श्रीराम समर्थ. समर्थ सांगतात मोहिनी एकादशी म्हणजे काय, ती कधी येते, कशी आली आहे, त्याचं निरूपण समर्थांनी इथे सांगितलेलं आहे. वैशाख महिन्यात शुक्ल एकादशी दिवशी, या पवित्र दिवशी एकादशी येते, त्याला मोहिनी एकादशी म्हटलेलं आहे. जेव्हा समुद्रमंथन झालं होतं त्यावेळी देवामध्ये आणि द्वैतामध्ये, देवराक्षसमध्ये वाद झाला होता. त्यावेळी भगवान विष्णू यांनी मोहिनी रूप धारण केलं होतं आणि त्या द्वैतांना मोहात पाळून देवांना अमृत दिलं होतं. म्हणून मोह म्हणजे मोहिनी हा आकर्षण आहे, हा बुद्धीला भ्रमित करतो, चुकीचा निर्णय घ्यायला लावतो. म्हणून या मोहापासून आपल्याला बाजूला व्हायचं आहे. म्हणून एकादशी दिलेली आहे, मोहिनी एकादशी. मोहिनी एकादशीचा मुख्य अर्थ जो आहे तो बाह्य कथेत नसून तो आपल्या अंतरात्मा आहे, आपल्या जीवनात आहे. मोह म्हणजे काय, पैसा, शरीर, मान, सन्मान, वासना यामध्ये अडकणं म्हणजे मोह आहे. दैत्य कोण, तर बाहेरचे राक्षस कोणीच नाही आहे, हे सर्व आतले आहेत. 8 विषय आहेत, हे वाईट गुण आहेत. लोभ, राग, अहंकार, काम, क्रोध, मदमत्सर, दंभ, संशय, चिंता, हे सर्व द्वैत आहेत. बाहेरचे आता राक्षस गेलेले आहेत, हे सर्व आतमधले द्वैत आहेत. देव कोण, आपले चांगले गुण, कर्म, श्रद्धा, भक्ती, सत्य, हे देव आहे. आपल्या अंतरात्मा ओळखता आला पाहिजे. आपण कशामध्ये अडकून राहिलो आहे, मोहामध्ये अडकून राहिलो आहे. पैसा, शरीर, संपत्ती, गाडी, बंगला, प्रॉपर्टी, संसार याच्यामध्ये अडकून राहिलो आहे. हा सर्व मोह आहे, माया आहे, सर्व नश्वर आहे, इथेच राहणार आहे. यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. म्हणून इथे समर्थांनी मोहिनी एकादशी सांगितलेलं आहे. व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे. एकादशीचा खरा व्रत म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नव्हे, उपवास नाही, तर हे मन, वाईट विचार, वाईट सवयी यांचा त्याग करणे, यालाच आत्मशुद्ध म्हटलेलं आहे. आणि हीच जेव्हा सुटेल, विषय विकार बाजूला होतील, मन स्थिर राहील, शुद्ध राहील, तेव्हाच ही खरी मोहिनी एकादशी म्हटलं जाईल. म्हणतात मोह हा सर्व दुःखांचा मूळ आहे. सर्व जे दुःख तयार होतात हे सर्व मोहामुळे होतं, आकर्षणामुळे होतं. आपल्याकडे कितीही प्रॉपर्टी असू दे, गडगंज प्रॉपर्टी असू दे, कितीही सुखी असू दे, जर आपल्या बाजूवाल्याने काही घेतलं असेल, नवीन कार घेतली म्हणा, गाडी घेतली, बंगला घेतला आहे, नवीन फ्रीज घेतले, टी व्ही घेतले, ते बघून आपल्याला दुःख मिळतं, दुःख होतं. म्हणून जे आपल्याकडे आहे त्यात सुख राहिलं पाहिजे, सुखी राहता आलं पाहिजे. आपण दुसऱ्यांचं बघतोय, दुसरे कुठे फिरायला गेलेत, दुसरे परदेशात गेलेत, त्यांचे फोटो स्टेटसला बघून आपण दुःखी होतोय. हे सर्व मोहमाया आहे, हे दुःखाचं कारण आहे. मग या मोहावर जर विजय मिळवायचा असेल, मग काय करावं लागेल. समज सांगतात विवेकाने भक्ती केली पाहिजे, नामस्मरण करता पाहिजे, उपासना करता आली पाहिजे. हे त्याच्यावर मोहावर विजय मिळवता येईल. म्हणून एकादशी व्रत दिलेलं आहे. नामस्मरण करा, पूर्ण मन शुद्ध ठेवा, स्थिर ठेवा. स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची साधना म्हणजे मोहिनी एकादशी. आणि भगवान विष्णूचं स्मरण केल्याने मन शुद्ध होतं. समर्थांनी पुढे अर्थ पण सांगितला आहे, मोह सोडा, विवेक धरा, धर्माने जीवन जगा.
हाच मोहिनी एकादशीचा खरा अर्थ आहे. मोहिनीचा हा दिवस पवित्र, उपवास करावा भक्ती चित्तर, विष्णू स्मरावा अंतकरणी. म्हणजे मोहिनीचा हा दिवस पवित्रच आहे. हा दिवस पवित्र आहे, वैशाख महिन्यातला आहे. त्यासाठी भक्तिभावाने उपवास करून श्री विष्णू भगवान यांचं मनोभाव स्मरण करायचं आहे, उपासना करायचं आहे. मोह माया जगाचा फास, जीवा बांधिती अहंकारास, एका दिशेने सुटतो त्रास. जे दिलेलं आहे मोह माया जगाचा फास, हे सर्व मोह माया जे दंभ वगैरे आहेत हे फास आहे. हे जीवनाला अडकवून ठेवतात, हे जीवाला बांधून ठेवतात. अहंकार उत्पन्न होतो. जी ही आपलं शरीर आहे हे सर्व अहंकारमध्ये जातं. मग हे कधी सुटणार? एकादशीचे व्रत केल्याने. इथे दिलं एकादशीने सुटतो त्रास. जर एकादशीचं व्रत केलं तर त्यातून मुक्ती मिळते, मन स्थिर राहतं. हा जो अहंकारामधून जे मोहमायामधून आहे त्यातून आपली सुटका होते. विष्णू घेतला मोहिनी अवतार, द्वैत्यासी केला मोहाचा वार, देवांचं दिले अमृत सार. करुणिया म्हणजे जेव्हा विष्णू भगवान यांनी मोहिनी रूप धारण केलं तेव्हा द्वैतांना फसवलं आणि देवांना अमृत दिलं. फक्त एक जो होता त्यामध्ये एक राक्षस होता, तो चतुर होता. जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी अमृत बाहेर आलं तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी धारण रूप करून देवांना अमृत वाढायला सुरुवात केली. पण त्यात जो द्वैत्य एक राक्षस होता तो खूप चतुर होता. त्याने देवाचा वेश घेतला आणि देवाच्या रांगेत उभा राहिला. आणि तो म्हणजे राहू. जेव्हा त्याच्याकडे तो हंडा आला, मोहिनी विष्णू भगवान आले, जेव्हा त्याने अमृत प्राशन केलं, प्रयत्न केला, प्राशन केलं, तेव्हा देवपंक्तीमध्ये जे बसलेले सूर्यदेव होते, चंद्रदेव होते, त्यांनी त्यांना ओळखलं की हा द्वैत्य आहे, राक्षस आहे. तेव्हा त्यांनी भगवान विष्णूंना सांगितलं की हा राक्षस आहे, त्याने देवाचा अवतार घेतला आहे. आणि तेव्हाच भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्याचं मस्तक वेगळं केलं. मस्तक वेगळं केलं ठीक आहे, पण तो आधीच अमृत पिऊन बसला होता, त्यामुळे तो मेला नाही. मग त्याचा परिणाम काय झालं? त्याचं डोकं जे राहिलं, डोकं धड हे वेगवेगळं झालं. मग त्याला नाव पडलं, डोक्याला नाव पडलं राहू आणि त्याचं धड होतं ते केतू. म्हणून असं म्हणलं जातं की हे राहू आणि केतू आजही सूर्य आणि चंद्राला ग्रासतात, ग्रहण करतात, कारण त्यांनी तक्रार केली होती. सूर्यदेव चंद्रदेवाने विष्णुदेवांना सांगितलं होतं की हा राक्षस आहे. म्हणून एक दिवस असा येतो की राहू आणि केतू हे दोन्ही सूर्य आणि चंद्राला ग्रहण करतात. समोर सांगतात अर्थ काय याचा? चुकीच्या मार्गाने मिळवलेली गोष्ट कधीच टिकत नाही. फसवणूक करून मिळवलेलं पैसा, संपत्ती, यश अपूर्ण आहे. आणि मोह आणि लोभ यांच्यामुळे माणूस चुकीचा मार्ग निवडतो. म्हणून समोर सांगतात आजच्या जीवनात खरं अमृत जे आहे ते सत्य आहे, प्रामाणिकपणा आहे आणि खरं हेच अमृत आहे. जैसा मोह द्वैतांशी झाला, तैसा जीव संसारात गुंतला, भ्रमात परुण मार्ग हरवला. ते बरी म्हणजे जसं द्वैत्य राक्षस मोहात अडकले होते, त्या अमृत प्राशनमध्ये अडकले होते, तसंच माणूस जे राक्षस होते ते तर अडकले होते मोहामध्ये. पण आता स्वतः कलियुगामध्ये माणसं सुद्धा अडकली आहेत, संसारात गुंतली आहेत, प्रपंचात गुंतली आहेत आणि परमार्थाला विसरले आहेत. जो योग्य मार्ग आहे, जो मुक्तीचा मार्ग आहे, या 84च्या फेऱ्यातून जो सुटका आहे तोच मार्ग विसरलेत, भक्ती मार्ग. बाकी हे सोडून सर्व माणूस करतोय.
उपवास म्हणजे अन्नत्याग नव्हे, मनशुद्धीचा तो खरा भावे, दोषा त्यागावे अंतर भावे. म्हणजे सांगतात उपवास म्हणजे फक्त अन्नत्याग नव्हे, मनातील दोष सोडणं, शुद्ध मन ठेवणं, नामस्मरण करणं हे महत्त्वाचं आहे. नाम जपावे श्रद्धा भाव, वासुदेवाचा घ्यावा ठाव, चित्त होईल निर्मल भाव. सांगतात नाम जपावे श्रद्धा भाव. आपण नुसताच करतोय, नामस्मरण करतोय, भक्ती करतोय, पण ती श्रद्धेने करता आली पाहिजे, श्रद्धा भावाने करता आली पाहिजे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप केला तर मन शांत आणि शुद्ध होतं, दिलेलं आहे. पण आपल्याला भक्तिभावाने नामस्मरण करायचं आहे, तेव्हाच तो देवापर्यंत पोचेल. आपण 5 मिनिटं स्थिर राहू शकत नाही आजच्या जमान्यात. जरी आपण परमार्थाला बसलो असेल, नामस्मरणाला बसलो असेल, तरी आपला अर्धा लक्ष, अर्ध मन तर मोबाईलकडे जातं आहे, टी व्हीकडे जातं आहे. आता IPLचा सीझन आहे, कोण काय खेळतं आहे, कसं खेळतं आहे, कोणतं रील ट्रेंडिंगला आहे, त्याच्यामध्ये मन जातं आहे. तर नामस्मरण कसं होईल? अर्धांगिनीने कोणती भाजी केली आहे, काय जेवायला भेटणार आहे, उद्याच्या कामाचं टेन्शन, पोराबाळांचं टेन्शन, यामध्ये जर राहिलं तर नामस्मरण कधीच होणार नाही आहे. म्हणून मन स्थिर राहता आलं पाहिजे. लोभ क्रोधाचा करावा त्याग, काम मोहाचा सोडावा लाग, धर्ममार्गी धरावा धाग. समजतात हे जे विषय विकार आहेत त्यांचा त्याग करायचा आहे. लोभ, राग, काम, मोह यांचा त्याग करून धर्माचा मार्ग स्वीकारायचा आहे. हे सर्व मोह सोडता आले पाहिजेत, त्यागता आले पाहिजेत, तेव्हाच मोक्षप्राप्ती आहे. एकादशीचा महान प्रभाव, नष्ट करीतो पापांचा ठाव, जीवाला देतो शांती भाव. बघा, ज्या जीवाला शांती पाहिजे असेल तर एकादशी महत्त्वाची आहे, त्याचा प्रभाव महत्त्वाचा आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? हे जे पाप आहेत ते नाश करायचं आहे, पापांचा नाश करायचा आहे. म्हणून ही मोहिनी एकादशी दिलेली आहे, कारण हे मनाला शांती देते. दीप जसा अंधार हरतो, व्रत अज्ञान दूर करीतो, सत्य मार्ग दाखवतो. जसं समजा दीप जसा अंधार हरतो, जसं आपण दिवा लावतो तेव्हा काळोखामध्ये तिचा प्रकाश उद्भवतो, अंधार दूर करतो, तसा हा उपवास आहे, हा अज्ञान दूर करून ज्ञानाचा मार्ग दाखवतो. आपल्याला काय उपवास करता आला पाहिजे? अन्नत्याग म्हणजे उपवास नव्हे. आणि अन्न जरी प्राशन केलं तरी ते सत्वगुणी आलं पाहिजे, असलं पाहिजे. तमोगुणी, रजोगुणी नसलं पाहिजे. हे मांस, मच्छी, मटण, चिकन हे सर्व वाईट आहेत. मन स्थिर राहणार नाही आहे जर हे प्राशन केलं चिकन, मटण. तर ते जे आहेत विषय जे आहेत ते सुटणारे नाही आहेत. म्हणून समोर सांगतात सत्वगुणी राहता आलं पाहिजे. डाळ, भात, वरण जे काही असेल, कडधान्य वगैरे पालेभाज्या त्या खाऊन सत्वगुणी राहता आलं पाहिजे. आणि तोच खरा उपवास आहे. आणि तेव्हाच आपलं शरीर चांगलं राहणार आहे. मन जिंकणे मोठे कार्य, त्याविन नाही सुखासार, व्रत करावे यासाठी आधार. म्हणजे बाहेरच्या दुनियेला आपण हरू शकतो, मोठ्या लढाया जिंकू शकतो, पण त्याच्यापेक्षा जर मोठं कार्य जे आहे ते मनावर ताबा मिळवायचं आहे. मन जिंकणं, मनावर नियंत्रण ठेवणं हे महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात मोठं कार्य आहे. त्याने त्याच्याविना नाही सुखसार, व्रत करावे यासाठी आधार. त्यासाठी हे व्रत करायचं आहे. संतांचा धरावा संग, त्यांचे वचन करावे अंग, जीवन होईल सुंदर रंग. जसं जसं आपण ज्यांची कंपनी घेतो, जसं आपण 4 चौघांमध्ये वावरतो, तसं आपण त्यांच्यासोबत राहत असतो. सर्वज्ञ संघ
ज्यांच्या संघामध्ये आपण वाढतो राहतो तसा आपण होतो. म्हणून समर्थ सांगतात, संत संघांचा धरावा संघ. त्यांचे जे वचन आहेत ते सर्व आपल्या अंगी लावता आलं पाहिजे. ते कसं बोलतात, कसं वागतात, हे आपल्या ते वचन जे आहे ते आपल्या अंगीकारलं पाहिजे. तेव्हाचे जे आपलं जीवन आहे ते सर्व सहज होईल, सुंदर होईल. म्हणून त्यांचा सहवास ठेवून त्यांचा शिकवणीप्रमाणे आपल्याला वागता आलं पाहिजे. सद्गुणांचा करावा साठा, दृष्ट वृत्तीचा करावा काटा, त्याने जीवन होईल मोठा. म्हणजे आपण सद्गुण जे आहेत, जे दुर्गुण नष्ट करून सद्गुणांचा साठा करायचा आहे. चांगले गुण वाढवून वाईट गुण जे आहेत ते दूर करायचे आहेत. तेव्हाच जीवन आपलं सार्थक होईल, मोठा होईल. वाईटही सवयी सोडाव्या लवकर, तेने होईल जीवन सुंदर, प्रगतीचा लागेल मार्ग सकळ. किती छान दिले समर्थांनी. जे वाईट सवयी आहेत आत्तापर्यंत आपण जे केलेत ते सर्व सोडायचं आहे. जे व्यसन केलेत, जे अवगुण केलेत ते सर्व आपल्याला त्यागायचं आहे. काय मिळतं ते करून? वाईट सवयी. आपण त्या मोहामध्ये अडकलोय, त्या देहामध्ये अडकलोय, वासनेमध्ये अडकलोय, नशेमध्ये अडकलोय. हे सर्व आपल्या वाईट सवयी जे आहेत ते आत्तापर्यंत आपण जेवढ्या केल्यात ते सर्व सोडायचं आहेत. जे निनिवेमध्ये सर्व झालं आहे ते सर्व सोडायचं आहे. आता आपल्याला जाणीवेत राहून नामस्मरण करून जेवढं होईल तेवढं नामस्मरण करून हे जीवन सुंदर बनवायचं आहे. आणि वाईट सवय सोडली तर जीवनात प्रगती नक्की होतं. भगवंतावर ठेवावा विश्वास, तोचे करील संकट नाश, देईल जीवनाचा प्रकाश. मग त्यासाठी काय करावं लागेल? वाईट सवयी सोडायची असेल, जीवनात प्रगती करायचा असेल तर मेन भगवंतावर विश्वास ठेवता आला पाहिजे, देवावर विश्वास ठेवता आला पाहिजे. तोच संकट हरणार आहे, संकटनाशी आहे. भगवंतावर विश्वास ठेवलं संकट दूर होतात. नामस्मरण करावे सतत, मन राहील शांत नितांत, जीवन होईल मंगलमय. जर जीवन मंगलमय करायचं असेल तर नामस्मरण सतत राहिलं पाहिजे. राम राम, राधा राधा, कृष्ण कृष्ण, हरी हरी नामस्मरण करता आलं पाहिजे. हे आपल्या सतत मनामध्ये जे विचार येत आहेत जर त्यांना आळा घालायचा असेल तर सतत नामस्मरण करावे. तेव्हा आपलं मन शांत राहील. करून बघा, एकदा ट्राय करून बघा. आपल्याकडे भरपूर टाईम आहे, आपण टाईम वेस्ट करतोय. मोबाईलमध्ये करतोय, रीलमध्ये करतोय, फेसबुकमध्ये करतोय, व्हॉट्सअपमध्ये करतोय, हे बघतोय, ते बघतोय, इन्स्टा बघतोय. ते सर्व बघून नाना प्रकारचे सर्व जे आहेत ते सर्व विषय विकार जे आहेत ते आपल्या मनावर ताबा मिळवत आहेत. तर मन शांत राहील कसं? म्हणून समजतात नामस्मरण करा, नामस्मरण करा. नामस्मरण केलं तरच मन शांत होईल आणि तुमचा प्रवास मंगलमय होईल. सत्य धर्माचा धरावा मार्ग, संयम ठेवावा सर्वांग, त्याने जीवन होईल मार्ग. म्हणजे सत्य, धर्म आणि संयम यांचा मार्ग स्वीकारायचा आहे. तेव्हा जीवन जे आहे ते आपलं मार्गी लागणार आहे. मोह कमी करावा जाणीव, त्याने मिळेल खरे जीव, दूर होतील दुःखाची रीव. आपल्याला मोह कमी करता आला पाहिजे. आपण मोहामध्ये अडकलोय. कितीही पैसा मिळाला असेल तरी ते आपल्यासाठी कमीच. तरी अजून आपल्याला इच्छा होते की अजून जास्त किती मिळेल, अजून किती मिळेल. 2 घरं झाली तर तिसरा घर कधी मिळेल, 2 गाड्या झाल्या तर तिसरा गाडी कधी मिळेल. जर आजूबाजूचा आपल्यापेक्षा जरी पुढे गेला असेल तरी तो मोह त्याला मिळते, मग मला का नाही? म्हणून समजलं मोह कमी करायचं आहे ही जाणीव असली पाहिजे. तेव्हाच खरं सुख मिळणार आहे आणि तेव्हाच खरं दुःख जे आहे ते सर्व
कमी होणार आहेत. एकादशी व्रत श्रेष्ठ साधन, आत्मशुद्धीचे हे कारण, मिळते जीवनास समाधान. म्हणून समर्थ सांगतात हे एकादशी जी आहे ते एकादशीचं व्रत आहे ते श्रेष्ठ आहे, ते साधन आहे. आत्मशुद्धी करायचा असेल तर हेच एकादशी करायची आहे. तेव्हाच आपल्या जीवनाला समाधान मिळणार आहे, सार्थक मिळणार आहे. म्हणून एकादशीचं व्रत आत्मशुद्धीसाठी उपयुक्त आहे. भक्ती श्रद्धा ठेवावी अंतरी, जीवन बदलेल हळूहळू खरी, सुख येईल घरदारी. म्हणजे भक्ती श्रद्धा ठेवा अंतरी, जीवन बदलेल हळूहळू. म्हणजे भक्ती आणि श्रद्धेमुळे जीवनात सकारात्मक बदल होतील आणि तुमच्या घरी सुखनांद सुखी येईल, घरदारी सुखी नांदतील. म्हणून पुढे सांगितलं आहे, मोहिनी एकादशीचा हा संदेश, जगा जीवन धर्म विशेष, मिळेल सुख आणि मोक्ष देश. म्हणून मोहिनी हा एकादशीचा संदेश आहे. आपल्याला धर्माने वागता आलं पाहिजे, जीवन जगण्याची प्रेरणा जी आहे आणि मोक्षाचा मार्ग दाखवत आहे. म्हणून धर्माने जगा, हे विषय विकार त्यागा, नामस्मरण करा, जेवढं होईल तेवढं करा. तेव्हाच आपलं मन स्थिर राहील आणि सुखी आणि मोक्ष प्राप्त होईल. म्हणून समोर सांगतात फक्त अन्नाचा उपवास नाही तर मन विचार वाईट सवयींचा उपवास, यालाच आत्मशुद्ध म्हटलेलं आहे. मोह सर्व दुःखांचं मूळ आहे आणि विवेक आणि भक्तीने मोहावर विजय मिळवता येईल. म्हणून एकादशीचं व्रत करणं महत्त्वाचं आहे, कारण स्वतःवर नियंत्रण ठेवणं या कलियुगात कठीण आहे. त्यासाठी नामस्मरण केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, मन शुद्ध करता आलं पाहिजे. आणि तेव्हाच ही मोहिनी एकादशी सफल होणार आहे. म्हणून समजतात मोह सोडा, विवेक धरा आणि धर्माने जीवन जगा, हाच खरा मोहिनी एकादशीचा अर्थ आहे. जय जय रघुवीर समर्थ.